प्रश्न दिलेला आपल्याला राईट द रॅशनल नंबर इन पी अपॉन क्यू फॉर्म. हा म्हणजे आपल्याला जो रॅशनल नंबर दिलेला आहे त्याला आपल्याला कशात लिहायचं, पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये लिहायचं. प्रश्न काय दिलेला आपल्याला 3.17. हा 17च्या डोक्यावर बार, याचा अर्थ काय की 17 जो आहे तो काय होतोय, रिपीट होतोय. 17 म्हणजे फक्त 17 3 जसं तसं राहणार आहे. मग आपण याला काय कन्सिडर करणार, x इज इक्वल्स टू 3.17. याला काय म्हणणार, आपण इक्वेशन नंबर 1 हे नाव देणार. हा आता पॉईंट जो आहे 3 पॉईंट नंतर किती संख्या रिपीट होते, आपल्या 2 संख्या रिपीट होत आहेत. जर 2 संख्या रिपीट होत आहेत आपण कशाने मल्टिप्लाय करणार, तर 100 ने मल्टिप्लाय करणार. मग आपण काय म्हणूया, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 100. हा 100 ने आपण मल्टिप्लाय करतो इक्वेशन नंबर 1 ला. हा इथे x होता, 100 ने मल्टिप्लाय केला तर काय येणार, इथे 100x येणार इज इक्वल्स टू 3.17 मल्टिप्लाय बाय 100. हा इथे 100x राहणार इज इक्वल्स टू, आता 3.17 ला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं हा तर जो 3.17 मधला जो पॉईंट आहे तो किती घरं पुढे सरकेल, 2 घरं पुढे सरकेल, कारण का आपण 100 ने मल्टिप्लाय करतोय. मी इथे काय येणार 317.17. हा याला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. हा केव्हा आला, जो आपण मल्टिप्लाय 100 ने केलं तेव्हा हे आपलं आलेलं आहे. आता इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करायचं आपल्याला, तर सबस्ट्रॅक्ट करायचे. करूया मग सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 बाय 1. हा 2 मधून आपण 1 सबस्ट्रॅक्ट करतो, इथे काय येणार मग 100x मायनस 1चं काय आपला 1x. हा इथे काहीच नाही म्हणजे 1x असतो इज इक्वल्स टू 317.17 मायनस 3.17. आता 100 मधून 1 गेला किती येणार आपला 99x येणार इज इक्वल्स टू 317.17 मधून जर आपण 3.17 जर मायनस केला हा तर काय येणार आपला 314. आता हा जो 99 आहे हा इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर डिव्हिजनला, मग आपला 314/99 हा काय आला आपला पी अपॉन क्यू फॉर्म हा आलेला आहे. प्रत्येक वेळेस रॅशनल नंबर दिलेला असेल आपल्याला काय काढायचं, पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये काढायचं आहे.